नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. आता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना शासकीय घरामध्ये राहता येणार अशी मोठी आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब करून नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य शासनाने सेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान रिक्त करण्याच्या नियमात सवलत दिली आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्य इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेत असेल आणि त्याचे शैक्षणिक वर्ष जून मध्ये संपत असेल तर पाल्याचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला शासकीय निवासस्थानात वास्तव्य करता येणार आहे. या कालावधीत विद्यमान अनुज्ञपती शुल्काच्या 5 पट दराने वास्तव शुल्क आकारले जाणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्यात सेवानिवृत्ती झाल्यास पाल्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये हा या सवलतीमागील राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. मात्र निवासाची मुदत, शुल्क आणि इतर अटी शासनाच्या संबंधित नियमानुसारच लागू राहतील असे सांगण्यात आले आहे. घर न सोडल्यास कारवाई. मित्रांनो, शासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त करणे आवश्यक राहील. मुदत संपल्यानंतरही निवासस्थानाचा ताबा कायम ठेवल्यास शासनाच्या प्रचलित नियमानुसार अतिरिक्त शुल्क आकारणे तसेच आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते. मात्र शासनाच्या नव्या सवलतीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाल्यांसाठी शासकीय घरात राहता येणार. मित्रांनो, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्य इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेत असल्यास त्याचे शैक्षणिक वर्ष जून मध्ये संपत असल्यास पाल्याच्या चालू शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत निवासस्थानात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या मध्यात घर बदलण्याची वेळ येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. काय आहेत नियम अटी थोडक्यात जाणून घ्या. मित्रांनो, कर्मचारी सेवानिवृत्त झालेला असावा, त्याच्या पाल्य इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेत असावा, पाल्याचे वर्ष जून मध्ये संपणारे असावे. निवासाची सवलत केवळ संबंधित शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंतच राहील. सवलतीच्या कालावधीत विद्यमान अनुज्ञापती शुल्काच्या 5 पट दराने शुल्क आकारले जाईल. शासनाने निश्चित केलेल्या इतर अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.